मुंबई मालाडमधल्या मालवणी भागातील 3 तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील झालेत। हे तरुण 2 महिन्यांपूर्वीच बेपत्ता झाले होते। आयाज सुलतान, वाजिद शेख आणि मोहसिन शेख अशी तिघांची नावं आहेत। यातील आयाज यानं घर सोडताना कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी जात असल्याचं कारण दिलं। मोहसिन शेखनं मित्राच्या लग्नाचं कारण दिलं तर वाजिद शेखनं आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्याच्या बहाण्यानं घर सोडलं। हे तीनही तरुण एकमेकांचे शेजारी आहेत आणि एकमेकांचे खास मित्र आहेत। त्यामुळे तिघही एकत्रच आयसिसमध्ये दाखल झाले असावेत असा संशय एटीएसला आहे। मुंबईतले तरुण आयसिसच्या मार्गावर जाण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी कल्याणमधील काही युवक आयसिसमध्ये भरती झाले होते। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झालेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या हत्याकांडाचा सर्व थरातून निषेध व्यक्त केला जातोय। प्रख्यात डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अरुणा कुलकर्णी या दोघांची काल निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। हत्याकांडाच्या निषेधार्थ इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला असून इस्लामपूरमधील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत। चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र हत्या कोणी आणि का केली हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलं नाही। त्यामुळे हल्लेखोरांचा शोध आणि हत्येमागच्या कारणांचा पोलीस आता तपास करत आहेत। वांद्र्यातील महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष विजय बाळ चित्रे यांच्या घराची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे। ही तोडफोड झाली तेव्हा विजय चित्रे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या। तोडफोड करणारे घाणेरड्या शिव्याही देत होते असा आरोप चित्रेंच्या पत्नीने केलाय। विजय चित्रे हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे या वादातूनच ही तोडफोड करण्यात आली असावी असा संशय चित्रेंनी व्यक्त केला आहे। इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे। चोरटी आणि ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या 21 ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई केली आहे। या वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत। पुणे बंगळुरू महामार्गावर नाकोडा ट्रॅव्हल्स उलटून अपघात झाला। या 3 प्रवासी ठार तर 7 जण जखमी झालेत। नेर्लेजवळच्या भिवर्गी मळ्याजवळ पहाटे 4:45च्या सुमारास ही दुर्घटना घडली। मुंबईहून इचलकरंजीकडे ही बस निघाली होती। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस डिव्हायडरवर आदळून हा अपघात झाला। जखमींवर राजाराम बापू रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नवीन मुजावर, सागर साळुंखे आणि कृष्णात पाटील अशी मृतांची नावं आहेत। येवला तालुक्यातील कोटमगावजवळ रात्री 2 वाजता टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं टेम्पो उलटून प्रवास करणारे 6 जण गंभीर जखमी झालेत, तर इतर 15 जण किरकोळ जखमी झालेत। टेम्पोमधील जखमी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरज गावचे आहेत। अपघाताच्या वेळी टेम्पोत एकूण 50 जण होते। नाशिक येथे नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी ते चालले होते। गंभीर जखमींना अधिक उपचारार्थ औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। काही जखमींवर येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हिंगोली जिल्ह्यात माळसुले रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली येऊन 2 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे। सोहम आनंद भिसे आणि रोहन सावंत असं मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत। हिंगोलीवरून इंटरसिटी एक्सप्रेस वाशिमच्या दिशेनं निघाली असता हा अपघात झाला। अपघातानंतर रेल्वे काही वेळ थांबवण्यात आली होती। रेल्वे रुळावर ही मुलं खेळता खेळता आली आणि रेल्वे खाली सापडल्याची माहिती आहे। त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण कांदिवली दामोनगर इथे 15 दिवसांपूर्वी जी आग लागली होती त्या रहिवाशांसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं साखळी उपोषण आजपासून सुरू करण्यात आलं आहे। पीडित कुटुंबांना 50,000 रुपयांची मदत द्यावी, रहिवाशांचं स्थलांतर न करता तिथेच पुनर्वसन व्हावं, शाळा कॉलेजात फी माफ व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण होतं आहे। दरम्यान दामोनगरला लागलेली आग ही आग लागली नसून लावण्यात आली आहे। या आगीत बिल्डर लॉबी असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे। दुष्काळात जनावरांना जगवण्यासाठी साठवलेला चारा नाशिक जिल्ह्यात आगीच्या भक्षस्थानी पडला आहे। येवला तालुक्यातल्या बोगटे इथले शेतकरी शशिकांत रंगनाथ दाभाडे यांनी सुमारे 1000 रुपये किमतीचा 10 ट्रॅक्टर इतका वाळलेला चारा विकत घेतला होता। मात्र दुपारी 1च्या सुमारास या चाऱ्याला आग लागली। वाऱ्याच्या प्रभावामुळे आगीनं क्षणात रौद्ररूप धारण केलं। येवला नगरपालिका अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला खरा, मात्र ऐनवेळी त्यांच्याकडचं पाणी संपलं। त्यातच भारनियमनामुळे त्यांना जवळच्या विहिरीतून पाणी भरण्यातही अडथळा आला। यावर येवल्याच्या तहसीलदारांनी तातडीनं वीज वितरण कंपनीला या भागातला वीज पुरवठा सुरू करायला सांगितलं। त्यामुळे वीज पुरवठा सुरू झाला आणि अखेर आगीवर नियंत्रण मिळालं।
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर हल्लाबोल केलाय. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ खडसे यांचं वाकयुद्ध अधिक तीव्र होणार असल्याची चिन्ह आहेत. गुलाबराव पाटील यांच्या बोलण्यानं कोणाला काटे टोचत असतील तर टोचू दे असे ठाकरे शैलीत उद्धव यांनी खडसेंचा समाचार घेतला. जळगावातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पॉली हाऊसला एका दिवसात सबसिडी कशी मिळाली याचं उत्तर खडसेंनी द्यावं असं आव्हान जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी खडसेंना दिलं आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या संघर्षाचं चित्र दिसतंय. शिवसेना पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये हा संघर्ष सध्या सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल सेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसते. जिल्ह्यातल्या निवळी शाळेच्या परिसरात चिरेखाणीच्या आसपास मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय. त्यामुळे परिसरात नाराजी पसरली आहे. कारवाई कायद्याला धरूनच असल्याचं देशभ्रतार यांचं म्हणणं आहे. तर कारवाई मागे न घेतल्यास जिल्ह्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा सेनेनं इशारा दिला आहे. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अकोला पालिकेतील अधिकाऱ्यांच्या भांडणानं अखेर पोलीस स्टेशन गाठलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त आणि उपायुक्त यांच्यात तीव्र मतभेद सुरू होते. पालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी आयुक्त अजय लहाने यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आयुक्त आपला मानसिक छळ करत असल्याचं मडावी यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे. आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला आयुक्त जबाबदार असतील असंही मडावी यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू केली आहे. याबाबत आयुक्तांना विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. आसमानी आणि सुलतानी संकटापुढे शरणागती पत्करून आत्महत्या करण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. यवतमाळमधील नेर तालुक्यातील विशार पवार या तरुण शेतकऱ्यांना विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं पालकमंत्री आणि मुलीच्या नावे मृत्यूपत्रही लिहिलं आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात तैनात असलेल्या एका पोलीस शिपायानं त्याला मिळालेल्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. कौटुंबिक कारणावरून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी त्यानं आपल्या घरी फोन करून ही माहिती दिली होती. योगेश गोरले या नागपुरातील वकिलाचा दुसऱ्या लग्नाचा डाव त्याच्या पहिल्या पत्नीनं हाणून पडला. योगेश नागपूरच्या उच्च न्यायालयात वकिली करतोय. अकोल्यातील तुषार हॉटेलमध्ये योगेश दुसरं लग्न करणार असल्याची माहिती त्याची पत्नी प्रीती आणि कुटुंबियांना लागली. त्यांनी पोलिसात दाखल केली आणि पोलिसांसह हॉटेल गाठलं. मात्र याची माहिती मिळताच योगेश विवाहस्थळी आलाच नाही. त्यामुळे दुसरं लग्न करण्याचा योगेशचा डाव अर्ध्यावरच मोडला. 2010 साली योगेशचं प्रीतीसोबत लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. नाशिक शहरात दररोज हजारो प्रवासी शहर बसनं प्रवास करतात. मात्र शहर बस स्थानकाची सध्या दुरवस्था झालेली आहे. शहर बस स्थानकांची छत तुटले आहेत. बसण्यासाठी तयार करण्यात आलेले बाकडेही तुटले आहे. काही बस स्थानकात तर कचरा टाकण्यात येतोय. आणि शहरातील महत्त्वाचे रविवार, कारंजा, शालिमार, CBS किंवा द्वारका या स्थानकांची हीच अवस्था बघावयास मिळते. काही बस स्थानकात तर लोकांनी आपलं घर बसवलंय. काही ठिकाणी प्रवाशांना बस स्थानकच नाहीये. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस स्थानकावर उभं राहणं कठीण झालंय. प्रशासनानं याकडे लक्ष देऊन होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात आलेली आहे. नाशिक शहरात पायी चालण्यासाठी महानगरपालिकेनं फुटपाथची निर्मिती केली आहे. या फुटपाथचीही सध्या चांगलीच दुरवस्था झाली आहे. फुटपाथवर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक चोरीला गेलेत तर काही ठिकाणी ड्रेनेजचं झाकण तुटल्यानं खड्डे पडले आहेत. त्यामुळे पायी चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर चालणं कठीण झालंय. त्यातच रात्री लाईट नसतात, अंधारात खड्डे दिसत नसून दररोज 2 ते 3 जणांना दुखापत होत आहे. याकरता महापालिकेनं त्वरित फुटपाथची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात देशभरातील 150 शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत 2 दिवसीय अन्नशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग आणि अन्य प्रक्रियेकडे वळावं यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. या परिषदेचं यंदाचं 24वं वर्ष आहे. दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला विशेष महत्त्व आहे. अकोल्यात रविवारी कर्णबधीर आणि मूकबधीर बालकांच्या स्नेहसंमेलनाचं कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं. कर्णबधीर बालकांसाठी काम करणाऱ्या एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातून आलेल्या कर्णबधीर मुलांनी भाषण, नृत्य इत्यादी कलागुणांनी उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आलं. कुष्ठरोग्यांचा आधारवड म्हणून बाबा आमटेंचं नाव घेतलं जातं. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या कामाच्या माध्यमातूनच समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्ष आनंदवनमध्ये ते नेत्र शिबिर भरवत आहेत. यावर्षी तर या शिबिरात त्यांनी तब्बल 12,000 शस्त्रक्रिया केल्या.
नौदलातील तत्कालीन कॅप्टन मोहन सिंग कोहली यांनी आपल्या चमूसह जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं आहे. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेत. यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागपुरातही असाच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गिर्यारोहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नागपूरकरांमध्ये पर्वतारोहणाबद्दलचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. दरवर्षी सुमारे 200 ते 300 नागपूरकर उत्तरेकडे धाव घेत आहेत. नागपूरकरांचं हे पर्वत प्रेम पाहून नागपूरमध्येही पर्वतारोहण संबंधी संस्थेचं मुख्यालय स्थापन केलं जाणार असल्याचं कार्यक्रमाचे आयोजक निखिल मुंडले यांनी सांगितलं. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणात प्रमुख अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. काल या आरोपींची सुटका झाली होती. 2 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या महिला आयोगानं या सुटकेविरोधात याचिका दाखल केली होती. आज सकाळी सुट्टीकालीन खंडपीठाच्या 2 न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली. एखाद्या आरोपीची शिक्षा भोगून झाल्यावर त्याच्या सुटकेला स्थगिती देण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे कायद्याच्या पुढे जाणं शक्य नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. शिवाय शिक्षा भोगल्यावर पुन्हा एकदा गुन्हेगाराला डांबून ठेवणं हे आरोपीच्या अधिकारांचं हनन असल्याचंही मत न्यायालयानं मांडलं आहे. या निकालानंतर निर्भयाच्या पालकांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. या देशात महिलांना कधीतरी न्याय मिळेल का असा उद्विग्न सवाल निर्भयाच्या आईनं विचारलाय. तर देशाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून मानला जाईल असं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी व्यक्त केलं आहे. निर्भयाचा गुन्हेगार बालगुन्हेगारी कायद्यातल्या तरतुदींमुळे मोकाट सुट्ट्यानं याला आता राजकीय वळण लागलं आहे. राजकीय इच्छाशक्ती असती तर या कायद्यात केव्हा सुधारणा झाली असती. मात्र केवळ राजकारण सुरू असल्याची उद्विग्नता निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. तर राज्यसभेत हा कायदा आजच आणण्यासाठी सरकारची तयारी आहे. मात्र काँग्रेसमुळेच या कायद्यातल्या सुधारणा प्रलंबित होत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. दरम्यान या कायद्यातल्या सुधारणांवर आज राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या बांधणीसाठी मोदी सरकार अनुकूल असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी शिलापूजन झालं असून मंदिर बांधण्याची सुरुवात असल्याचा दावा केला आहे. रामसेवकपुरममध्ये रविवारी 2 ट्रक्स शिळा आणण्यात आल्या. महंत नृत्य गोपालदास यांनी त्यांचं पूजन केलं. मोदी सरकारकडून मंदिर बांधण्याचे संकेत मिळालेत आणि हीच योग्य वेळ आहे असा दावाही नृत्य गोपालदास यांनी केला आहे. अयोध्येत अनेक भागातून शिळा येत असून हे सत्र सुरूच राहील असंही त्यांनी सांगितलं आहे. अयोध्येतील या अचानक सुरू झालेल्या घटनांकडे पोलीस बारकाईनं नजर ठेवून आहेत. चीनमधील शेंजन शहरात रविवारी झालेल्या भूस्खलनात 33 बिल्डिंग भूसपाट झाल्या असून यात तब्बल 91 नागरिक बेपत्ता झाले आहेत. यातील 59 पुरुष तर 32 महिलांचा समावेश आहे. एका इंडस्ट्रियल पार्कमध्ये ही दुर्घटना घडली असून लोकांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. टेक्सासच्या आर्लिंग्टन इथे एका बस आणि एसयूव्हीमध्ये टक्कर होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात एसयूव्हीमधील एकाचा मृत्यू झाला असून इतर 16 जण जखमी झालेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. सिरियाच्या दमास्कस येथील एका इमारतीत बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 30 जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री झालेल्या या बॉम्बस्फोटामुळे या 6 मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला. उत्तर पूर्व जॉर्जियात कोसळलेल्या एका विमानाच्या अपघातामागच्या कारणांचा तपास अधिकाऱ्यांकडून सुरू झाला असून रविवारी कोसळलेल्या या छोट्या विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला. एका गोल्फ कोर्स नजीक हे विमान कोसळलं होतं. 1972 नंतर पहिल्यांदाच इराकमध्ये मिस इराक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बगदादमध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या या स्पर्धेत मिस इराक 2015 असं नाव होतं. 23 वर्षीय तमार जॉर्जियन हिनं स्पर्धा जिंकत मिस इराक 2015चा किताब पटकावला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.